minus 6x minus 12. So if I try to simplify it, or then we have x square minus x minus 2. So again it is a quadratic equation, so I can factorize it. So what will be its factor? This one. X minus 2 and x plus 1 are the factors. Again what we have? So this is the derivative of the given function, and we have given that the function is strictly increasing. So its derivative must be greater than 0. So जे काय दिलंय ते लिहूया आपण. So काय येईल? Since f of x is strictly increasing function, what it gives? It implies that is f dash of x is greater than 0. But what is our f dash of x? Our f dash of x is nothing but this one. So that is 6 into x minus 2, x plus 1 is greater than 0. So again 6 is constant, so we can neglect it. So that is x minus 2, x plus 1 greater than 0. So what we have? So इथे काय बघणार आहोत आपण की आपला f dash of x पॉझिटिव्ह आहे, पण आपला f dash of x म्हणजे काय मिळालं आपल्याला? Multiplication of two quantities, and we should have this multiplication is positive. So जसं आपण नंबरच्या बाबतीत कन्सिडर करतो तसं कन्सिडर करू शकतो की समजा मी हे दोन नंबर आहेत असं कन्सिडर केलं आणि त्या दोन नंबर्सची मल्टिप्लिकेशन मला काय पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. सो व्हेन इट इज पॉसिबल की जेव्हा ते दोन्ही नंबर हे कसे असतील? दोन्ही पण पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही पण निगेटिव्ह असतील. इथे लक्षात? सो याच्यावरनं काय मिळेल? इट इज पॉसिबल only when it is possible x minus 2 x plus 1 greater than 0 and x minus 2 x plus 1 is less than 0. So we should have this is also less than 0. This is also greater than 0. So ही quantity पण greater than 0 पाहिजे, ही quantity पण greater than 0 पाहिजे. That means either both the quantities are positive greater than 0 or both the quantities are negative. Then only we have its product is a positive quantity. So let us consider 1 by 1 cases. आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे. सो त्याच्यासाठी आता आपण 1 by 1 केसेस फाइंड आउट करूया आणि मग त्याच्यावर बघूया की तुमची x ची क्वांटिटी किंवा x ची व्हॅल्यू ही काय असायला पाहिजे किंवा काय येईल. सो दॅट द फंक्शन विल बिकम अ स्ट्रिक्टली इंक्रीजिंग फंक्शन. सो व्हाट इज आवर केस फर्स्ट? So what is our case first? Consider both the quantities are positive. So x minus 2 is greater than 0 and x plus 1 is also greater than 0. What it means? X minus 2 is greater than 0. It means x is greater than 2. हे फक्त या बाजूला ट्रान्सफर केलं तर हे काय मिळेल? x is greater than minus 1. So x is greater than minus 1. Now look at this. आता हे दोन्ही कंडिशन्स ऑब्झर्व करा. आपल्याला x असा पाहिजे की जो या दोन्ही पण कंडिशन काय करेल? सॅटिस्फाय करेल.
सो x शुड ग्रेटर दॅन 2 अँड इट शुड ग्रेटर दॅन -1. किंवा ही कंडिशन आपण कंबाईन पण करू शकतो. सो कसं कंबाईन करता येईल? -1 पेक्षा जो मोठा नंबर असेल तो 2 पेक्षा मोठा असेल का? असेलच असं नाही, पण 2 पेक्षा कुठलाही मोठा नंबर घेतला, सपोज 3, तर 3 इज ग्रेटर दॅन 2, 3 इज ग्रेटर दॅन -1. सो बोथ द कंडिशन्स विल सॅटिस्फाय. सो ह्या दोन वेगवेगळ्या कंडिशन्स लिहिण्यापेक्षा आपण एकच कंडिशन्स कशी लिहू शकतो? तर दॅट इज x इज ग्रेटर दॅन 2. x हा किती पाहिजे? 2 पेक्षा मोठा. म्हणजेच काय की x बिलॉंग्स टू, इंटरवलच्या भाषेत बोलायचं झालं तर x बिलॉंग्स टू द इंटरवल 2 to इन्फिनिटी. आता आपल्याला फक्त त्याचा सुरुवातीचा पॉइंट माहिती आहे किंवा कंडिशन सांगितली की x काय पाहिजे? 2 पेक्षा मोठा, पण किती मोठा हे नाही सांगितले. सो अप टू इन्फिनिटी. सो फ्रॉम दिस केस 1 we got what is the value of x? That x should belongs to interval 2 to infinity. आता दुसरी केस कन्सिडर करूया. सो दुसरी केस काय येईल? बोथ आता काय कन्सिडर केलेलं आपण? बोथ द नंबर्स आर पॉझिटिव्ह. आता काय कन्सिडर करू शकतो? बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह. मग काय मिळेल आपल्याला? बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह कन्सिडर केले तर सो x -2 लेस दॅन 0, इट मीन्स x लेस दॅन 2. ठीक आहे. आणि याच्यावरून काय मिळेल की x लेस दॅन -1. येते लक्षात? आता बघा कशी कंडिशन पाहिजे आपल्याला. समजा नंबर लाईन वरती आपण ड्रॉ केलं. सो सपोज दिस इज नंबर लाईन 0 1 2 आणि इकडे -1 -1. ठीक आहे. x लेस दॅन 2 पाहिजे, म्हणजे कुठल्या व्हॅल्यूज येतील? इकडून सगळ्या इकडच्या, 2 पासून सगळ्या इकडच्या व्हॅल्यूज. आणि x लेस दॅन -1 म्हणजे कुठल्या व्हॅल्यूज येतील? सगळ्या इकडून इकडच्या सगळ्या, -2 -3 वगैरे वगैरे सगळ्या. सो कुठल्या व्हॅल्यूज कन्सिडर केल्या मी? -2 जर का कन्सिडर केलं, ठीक आहे, आपण एक कुठली तरी व्हॅल्यू घेऊन बघूया. -2 जर का घेतलं तर -2 लेस दॅन -1, येस. -2 लेस दॅन 2, येस. म्हणजे ह्या दोन्ही कंबाईन कंडिशन्स घ्यायच्या ऐवजी एकच कंबाईन कंडिशन काय लिहू शकतो आपण? x लेस दॅन -1. सो जो नंबर -1 पेक्षा लहान आहे तो 2 पेक्षा लहान असेलच. सो दॅट इज x बिलॉंग्स टू, म्हणजे आपल्याला इंटरवल काय मिळेल आता बघा. इकडे आता आपल्याला इकडे जायचं ना, -1 पासून इकडे. सो इकडे किती पर्यंत? -∞ पर्यंत. आणि इकडे किती पर्यंत? तर -1 पर्यंत. गॉट इट? सो पहिल्या केसवरून आपल्याला काय मिळाला? x ची व्हॅल्यू 2 to इन्फिनिटी. आणि दुसऱ्या केसवरून काय मिळाली? -∞ to -1. सो जर का या दोन व्हॅल्यूज तुम्ही कन्सिडर केल्यात एक्सच्या, म्हणजे या इंटरवल मधल्या, तर तुमचं फंक्शन हे कसं जाईल? इन्क्रीजिंग फंक्शन जाईल. गॉट इट? सो तुम्ही खाली फायनली आन्सर कसं लिहू शकाल की फॉर द व्हॅल्यूज ऑफ x, दॅट इज हे दोन्ही इंटरवल 2 to इन्फिनिटी युनियन -∞ to -1, we have the function is strictly increasing function. कळलं? खाली आन्सर कसं लिहाल? हे दोन्ही इंटरवल द्यायचे आणि त्यांचा युनियन करायचा आणि मग लिहायचं की फॉर दिस व्हॅल्यूज ऑफ x we have the function is strictly increasing function. कळलं? सो एकदम सोपं आहे. जसं तुम्ही नंबर्सच्या बाबतीत करता तसंच आहे या दोन क्वांटिटीवरनं. पहिल्यांदा तुम्हाला जे काही फंक्शन दिलं असेल
ते कन्सिडर करायचं. नंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं. ते स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलंय, त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0. समजा नुसतं इन्क्रीजिंग म्हटलं असतं तर मग काय आलं असतं, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. म्हणजे इथं 2 पण व्हॅल्यू घेऊ शकलो असतो आपण. म्हणजे इथं ओपन इंटरव्हलच्या ऐवजी काय आलं असतं, क्लोज्ड इंटरव्हल. किंवा इथे -1ला ओपन इंटरव्हल केला त्याच्याऐवजी क्लोज्ड इंटरव्हल आलं असतं याप्रमाणे. सो काय आलं, आता आपण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंगचं असेल तर कसं काढायचं बघितलं. आता आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया की ज्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रिक्टली डिक्रीजिंग दिलं असेल सपोज. तर बघा, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया की आपल्याला आता एखादं फंक्शन दिलं असेल आणि त्याच्यासाठी तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एक्सच्याच व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. पण ते फंक्शन कसं असेल तर मगाशी इन्क्रीजिंग बघितलं, आता डिक्रीजिंग बघूया. स्ट्रिक्टली decreasing. So let us consider its solution. जसं आपण आत्ताचं एक्झाम्पल सोडवलं सेम त्याच पद्धतीने. So let f of x is equal to काय दिले, x cube minus 9x square plus 24x plus 12 सो याला डिफरेंशिएट करूयात आता आपण. इज इक्वल टू याचं डेरिव्हेटिव्ह किती येईल, 3x स्क्वेअर मायनस 18x प्लस 24. काय ना, समजा हे मागासारखं सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, x स्क्वेअर मायनस 6x प्लस 8. अगेन इट इज अ quadratic which can be factorized. So we got x minus 4 and x minus 2. So याचे फॅक्टर्स पडले. सो हे एवढं माझं सगळं सिम्प्लिफाय करून त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं. आता आपण काय करूया, काय दिलं इनिशियली आपल्याला की ते फंक्शन कसलं आहे, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन आहे. सो जर का डिक्रीजिंग असेल तर आपल्याला काय असतं, इट्स डेरिव्हेटिव्ह मस्ट लेस दॅन 0. सो ते लिहून काढूया. सिन्स f of x is strictly decreasing function, therefore f dash of x is less than 0. That is, but what is our f dash of x? This is nothing but 3 into x minus 4 x minus 2. So 3 कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला काय आपण निग्लेक्ट करू शकतो. सो बघा, आता जसं आपण मगाशी बघितलं तसंच आपल्याला परत मिळालं. अगेन वी हॅव अ मल्टिप्लिकेशन ऑफ 2 टर्म्स and we want that multiplication is always less than 0. So जसं मगाशी आपण नंबरच्या बाबतीत लॉजिक लावलं तसंच याच्या बाबतीत पण लावूया. 2 टर्मची मल्टिप्लिकेशन ही निगेटिव्ह कधी राहते, जेव्हा त्या दोघांपैकी काय एक टर्म ही काय असेल, निगेटिव्ह असेल. कळालं? सो it is possible
only when one of the quantity is negative. So firstly जर का x-4 पॉझिटिव्ह असेल, so it is possible only when either x-4 जर का पॉझिटिव्ह घेतला तर x-2 काय घ्यायला पाहिजे, निगेटिव्ह, और x-4 जर का आपण निगेटिव्ह कन्सिडर केला तर x-2 हा काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह. सो या दोन कंडिशन्स येतील. हा प्रोडक्ट लेस दॅन 0 तेव्हाच येईल जेव्हा एकतर हा निगेटिव्ह असेल किंवा हा निगेटिव्ह असेल. मग आता आपण बघासारखं 1 बाय 1 केसेस स्टडी करूया. सो पहिली केस, सो फर्स्टली आपण काय कन्सिडर करूया, x-4 पॉझिटिव्ह घेऊया आणि x-2 लेस दॅन 0 घेऊया. मग काय मिळेल आपल्याला, सो x-4 ग्रेटर दॅन 0 म्हणजे x ग्रेटर दॅन 4, x-2 लेस दॅन 0 म्हणजे x लेस दॅन 2. येतं लक्षात. बघा समजा नंबर लाईन वरती बघायचं म्हटलं तर ठीक आहे. सो x लेस दॅन 2 म्हणजे कुठली व्हॅल्यू, इकडून इकडे, हो की नाही, x लेस दॅन 2, x ग्रेटर दॅन 4 म्हणजे इकडून इकडे, हो की नाही, x ग्रेटर दॅन 4 होईल. आणि मग आता आपल्याला असं पॉसिबल आहे का व्हॅल्यू की आपल्याला काय पाहिजे, ऍट ए टाइम त्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करणारी एकशी व्हॅल्यू पाहिजे की जी 4 पेक्षा मोठी आहे आणि 2 पेक्षा लहान आहे. सो वेदर इट इज पॉसिबल, नो. सो देयरफॉर इट इज नॉट पॉसिबल. सो इट इज अ ॲब्सर्ड कंडिशन. आता आपण दुसरी कंडिशन बघूया. सो दुसरी कंडिशन काय येईल, मग आता आपण x-4 इथं पॉझिटिव्ह घेतलेला, आता काय घेऊया, निगेटिव्ह, आणि हा निगेटिव्ह घेतलेला तो काय घेऊया, पॉझिटिव्ह. So therefore so that is x-4 less than 0, that is x less than 4, x greater than 2. परत नंबर लाईन वरती बघूयात आपण. ठीक आहे, बघा x greater than 2 म्हणजे इकडून इकडच्या व्हॅल्यू, हो की नाही, x greater than 2, x लेस दॅन 4 म्हणजे इकडून इकडच्या व्हॅल्यू, हो की नाही. आणि मग आता कुठे ओव्हरलॅप होतात त्या दोन्ही कंडिशन्स, तर या मधल्या पॅच मध्ये, हो की नाही, x ग्रेटर दॅन 2 म्हणजे तिकडून तिकडे, x लेस दॅन 4 म्हणजे इकडून इकडे. सो या मधला जो काय पॅच आहे हा, इथं काय आहे, ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतील. सो इट गिव्स x बिलॉंग्स टू द इंटरवल 2 to 4. ऑब्वियसली ओपन इंटरवल येणार, मग अशी सांगितलं त्या पद्धतीनेच, कारण का हे काय डिक्रीजिंग फंक्शन नाहीये, कसलं आहे, स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन आहे. त्यामुळं आपल्याला हा x कसा घ्यावा लागेल, ओपन इंटरवल मध्ये. x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 2 to 4. आणि फॉर दॅट पर्पज, सो फॉर x बिलॉंग्स टू 2 to 4, the f of x is strictly decreasing function.
या पहिल्या केसवरून आपल्याला काहीच नाही मिळालं. दुसऱ्या केसवरून काय मिळालं आपल्याला, तर 2 to 4 हा काय आहे इंटरवल किंवा दिस इज द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ एक्स फॉर विच आवर फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन. So is this example clear to you? That is, in this way we can find the nature of increasing and decreasing function and also the values of x for which the given nature, म्हणजे जे काही कुठलं आपल्या फंक्शनचं नेचर दिलं असेल की तो इन्क्रीजिंग आहे का तो डिक्रीजिंग आहे आणि मग त्याच्यावर त्याच्या एक्सच्या व्हॅल्यूज पण आपण फाइंड आउट करू शकतो आणि शिवाय त्याच्या डेरिव्हेटिव्हवरून त्याचं नेचर पण फाइंड आउट करू शकतो. सो या प्रकारे आपण या आर्टिकलमध्ये हे शिकलो की जर का एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर ते फंक्शन इन्क्रीजिंग, जर त्याचं डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असेल तर ते फंक्शन डिक्रीजिंग. आणि परत आणखीन दुसरा आत्ताच्या या टाईप्समध्ये की जर का त्या फंक्शनचं नेचर माहिती असेल की ते इन्क्रीजिंग आहे डिक्रीजिंग आहे तर ते जाण्यासाठी त्याचं डोमेन काय असेल किंवा त्याच्या एक्सच्या व्हॅल्यूज काय असतील हे सुद्धा शिकलो. सो थँक्यू.